खव्याचे गुलाबजामुन खायला कोणाला आवडत नाही, पण ते बनवायचे म्हणलं की बिघडायची जर भीती वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा। यामध्ये आपण अगदी साध्या सोप्या ट्रिक वापरून आपण गुलाबजामुन तयार करणार आहोत। तर यासाठी इथं मी पाव किलो खवा घेतला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मैदा टाकलेला आहे। तुमचा खवा जर पातळ असेल तर मैद्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। तर इथं मी चिमूटभर सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं मला पातळ वाटते म्हणून मी त्यामध्ये नंतर 1 चमचा अजून मैदा ऍड केलेला आहे। तुम्ही पाहू शकता इथं मी छान अशा गोल गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आपल्या गोळ्याही छान झालेल्या आहेत। तर आता पाक बनवण्यासाठी मी इथं 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 1 ग्लासला थोडं कमी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथं आपल्याला फक्त उकळी काढून घ्यायची आणि त्यामध्ये मी 3-4 विलायच्या टाकून छान असं पाकाला उकळी काढून घेतलेली आहे। गुलाबजामुन बनवताना 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवा। एक तर पहिली, खवामध्ये जेवढा मैदा बसेल तेवढाच वापरायचा आणि दुसरी म्हणजे गुलाबजामुन तळताना तेल जास्त गरम नसलं पाहिजे। या 2 गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे परफेक्ट सगळे गुलाबजामुन तळून घेतलेत आणि 1 मिनिट थांबून त्याला नंतर पाकामध्ये टाकलेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करा। थँक्स फॉर वॉचिंग। आणि गुलाबजामुन कसे झाले ते आमचं पिल्लू तुम्हाला सांगेल। पिल्लू, गंमत छान झाली? छान झाली?